राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याकडून जनतेची उदंड सेवा घडो, त्यांना चांगले आरोग्य लाभो असं स्पष्ट प्रतिपादन कल्याण विधानसभा 138च्या विधानसभा महिला अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट विद्या मोहिते यांनी केलंय। त्यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमधील नानासाहेब धर्माधिकारी क्रीडांगणामध्ये वृक्षारोपणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी सर्वश्री रमैया नायर, पूजा भोसले, लक्ष्मी कांबळे, दिव्या नायर, सारिका जुवेकर, विभावरी विचारे, मंगला सूर्यवंशी, संगीता मोहिते, नीतो सिसोडिया, मनीषा जाधव आदी मान्यवरांचं विशेष सहकार्य लाभले। कल्याण विधानसभा अध्यक्ष माननीय उद्धव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम संपन्न झाला। ज्या किल्ल्यात उड्डाण राजा शिवछत्रपती स्वराज्याचा अहंकार दिला ती कल्याणची पवित्र भूमी आणि आज आपण आलो आहोत नानासाहेब धर्माधिकारी गार्डन कल्याणमध्ये। आणि आज पाहिलं तर फार आनंदाचा दिवस आहे, आनंदाचे डोही अंतरंग असा आजचा प्रसंग आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस संपन्न होत आहे, त्यानिमित्तानं या ठिकाणी या सर्व महिलांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या ठिकाणी ॲडव्होकेट विद्या मोहिते काय सांगाल आपण याबद्दल? या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्ताने माननीय आपले विधानसभेचे कल्याण पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष माननीय उद्धवजी गणपत जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता बघा प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे। आपल्याला म्हणजे कसं हवा मिळत नाही, शुद्ध हवा कुठेच मिळत नाही। तर शुद्ध आपलं आरोग्य चांगलं लाभण्यासाठी आणि शुद्ध हवा मिळण्यासाठी हा आम्ही उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। वृक्षारोपण आज आम्ही या महिला इथे करीत आहोत। तर माझं असं म्हणणं आहे, आमच्या सर्व महिलांचं असं म्हणणं आहे की अजित पवार साहेबांना आरोग्य लाभो आणि जनतेची सेवा करण्यासाठी आमच्या सर्वांचा पाठिंबा त्यांना असणार आहे आणि शुभेच्छा देखील आहेत। धन्यवाद।